नमस्कार मित्रांनो, मायक्रोबायोलॉजी मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण ऑटो रेडिओग्राफी ही जी टेक्निक आहे ज्याच्यामुळे जे काही रेडिओ ॲक्टिव्ह जे काही मटेरियल आहे ते आपण मेजरमेंट करू शकतो किंवा डिटेक्ट करू शकतो ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला तर व्हिडिओ सुरुवात करूयात. सर्वात प्रथम ऑटो रेडिओग्राफी म्हणजे काय, याला रेडिओ ऑटोग्राफीसुद्धा म्हटलं जातं. ह्या ज्या टेक्निकद्वारे जे काही रेडिओ ॲक्टिव्ह आयसोटोप्स असतात ते डिटेक्ट करतात मॉलिक्यूल आणि फ्रॅगमेंट जे की सॅम्पलमध्ये प्रोड्यूस केलेले असतात, जे की इमेज प्रोड्यूस करतात फोटोग्राफी फिल्मवरती किंवा डिटेक्टरवरती. म्हणजे काही रेडिओ आयसोटोपचा वापर करून डिटेक्ट केलं जातं मॉलिक्यूल आणि फ्रॅगमेंटचं त्या सॅम्पलमधले. ते काय प्रोड्यूस करतात, फोटोग्राफिक फिल्म किंवा इमेज प्रोड्यूस करतात किंवा डिटेक्टवरती जे काही इमेज असेल ते आपल्याला दिसते. तर हे झालं त्याचं इंट्रोडक्शन किंवा डिफिनेशन. तर आता प्रिन्सिपल पाहूयात. तर याच्यामध्ये सॅम्पल जे काही आहे, वेन अ सॅम्पल कंटेनिंग द रेडिओ मटेरियल, म्हणजे ज्यावेळेस सॅम्पलमध्ये रेडिओ मटेरियल जर प्रेझेंट असेल, त्याच्यामध्ये ट्रिटियम असेल, कार्बन असेल, फॉस्फरस असेल, असे काही जे काही रेडिओ जर त्या सॅम्पलमध्ये प्रेझेंट असेल तर ते आपण काय करायचं, एखाद्या फोटोग्राफिक फिल्म किंवा डिटेक्टरमध्ये प्लेस करायचे. आणि ज्यावेळेस त्याचं रेडिएशन ही इमिटेड होईल, मेनली त्याच्यामध्ये जे काही बीटा पार्टिकल आहे ते रेडिएशन इमिट करत असतात. तर ते ज्या फिल्मसोबत एक्सपोज झाल्यावरती जी काही डेव्हलप झाली जी काही फिल्म आहे त्याच्यावरती आपल्याला डार्क स्पॉट ॲपियर होतात, जे की रेडिओ ॲक्टिव्ह मटेरियलला इंडिकेट करतात किंवा लोकेट करण्याचं काम करतं. आणि त्याच्यामुळे जे काही त्याचं प्रेझेन्स असेल किंवा डिस्ट्रीब्युशन ऑफ सबस्टन्स असेल ते आपण रिव्हील करू शकतो. ते एकदम सिम्पल प्रिन्सिपल आहे. एखाद्या सॅम्पलमध्ये जर रेडिओ ॲक्टिव्ह मटेरियल जर प्रेझेंट असेल तर ते फोटोग्राफी फिल्मवरती किंवा डिटेक्टरवरती आपण एक्सपोज करायचं किंवा प्लेस करायचं. त्याच्यानंतर जे काही रेडिएशन इमिट झालेलं असेल तर ते आपण नंतर जे काही त्याचं ॲपिअरन्स येतं त्याच्यावरती डार्क स्पॉट आपल्याला ॲपियर झालेले पाहायला मिळतात रेडिओ ॲक्टिव्ह मटेरियलचे. त्याच्यामुळे आपण जे काही त्याचं रिव्हील करू शकतो त्याचं प्रेझेन्स किंवा डिस्ट्रीब्युशन ऑफ अ सबस्टन्स. हे झालं त्याचं प्रिन्सिपल. तर आता कोणकोणते स्टेप्स याच्यामध्ये इन्व्हॉल्ड असतात ते पाहूयात. पहिल्या स्टेप्स आहे लेबलिंग. त्याच्यामध्ये टार्गेट मॉलिक्यूल म्हणजे DNA, RNA, प्रोटीन किंवा ड्रग्ज असतील तर ते रेडिओ आयसोटोपसोबत लेबल केले जातात. त्याच्यानंतर सॅम्पल प्रिपरेशन. त्याच्यानंतर टिश्यू जे काय असेल ते सेशन किंवा सॅम्पल हे इलेक्ट्रोपोरेसिस केलं जातं जेलमध्ये. त्याच्यानंतर ते एखाद्या सॉलिड सपोर्टमध्ये लाईक अ ग्लास स्लाईड किंवा मेम्ब्रेनवरती इलेक्ट्रोपोरेसिस ही जेलमध्ये परफॉर्म केली जाते. इलेक्ट्रोपोरेसिस म्हणजे निगेटिव्ह टू चार्ज रेशोद्वारे किंवा त्याच्या साईजद्वारे जे काही सेपरेशन आहे त्याचं होत असतं त्या टिश्यूचं, किंवा त्याच्यात जे काही DNA असतील, RNA असतील, प्रोटीन असतील त्याचं सेपरेशन हे होतं. त्याच्यानंतर एक्सपोजर. जे सॅम्पल प्रिपेअर झालेले ते फोटोग्राफी फिल्ममध्ये किंवा फॉस्फर स्क्रीन जे काय असेल त्याच्यामध्ये कॉन्टॅक्टमध्ये ते प्लेस करायचं, जे की लाईट प्रूफ कॅसेट असतं इनसाईड दी लाईट प्रूफ कॅसेट. त्याच्यामध्ये ते जे काही फॉस्फर स्क्रीन असेल किंवा फोटोग्राफिक फिल्ममध्ये ते त्या कॉन्टॅक्टमध्ये ते प्लेस करायचं. त्याच्यानंतर डेव्हलपमेंट. जे काही सर्टन पिरियडनंतर म्हणजे काही तासानंतर, काही दिवसानंतर, काही 2 दिवसानंतर जे काय ते कशावरती डिपेंड असतं, आयसोटोप किंवा सॅम्पलवरती. मग त्याच्यावरती एक फिल्म डेव्हलप होते, ती काय असते स्टँडर्ड फोटोग्राफिक केमिकल. त्याच्यानंतर ॲनालिसिस केला जातं. जो काही डार्क रिजन त्याच्यावरती जे काही फिल्म आहे त्याच्यावरती आपल्याला डार्क रिजन हा डेव्हलप झालेला पाहायला मिळतो आणि तो जो असतो रेडिओ एरिया. त्यामुळे त्याच्यानंतर मग आपण क्वांटिटेटिव्ह आणि क्वालिटेटिव्ह दोघंही ॲनालिसिस हे आपण करू शकतो. तर ही झाली पूर्ण ऑटो रेडिओग्राफीची पूर्णपणे प्रोसिजर. त्याच्यानंतर 3 टाईप्स पडतात ऑटो रेडिओग्राफीचे. पहिला पॉईंट आहे डायरेक्ट ऑटो रेडिओग्राफी, जो की सॅम्पल याच्यामध्ये आपण डायरेक्टली एक्सपोज करतो फिल्मला. त्याच्यामध्ये आपण कॉमनली मॉलिक्युलर बायोलॉजी जे काही जेल आहे म्हणजे इलेक्ट्रोपोरेसिस आहे ते आपण डन करतो. इमल्शन जे काही ऑटो रेडिओग्राफी याच्यामध्ये फोटोग्राफिकचं इमल्शन होतं, म्हणजे काही कोटेडमध्ये किंवा डायरेक्टली सॅम्पलमध्ये जे काही असेल इमल्शन जे काही डिटेक्ट होतं हाय रेझोल्युशनमध्ये, किंवा टिश्यू सेक्शन याच्यामध्ये आपण जे काही इमिशन आहे त्याचं करू शकतो. डिजिटल ऑटो रेडिओग्राफीमध्ये जर आपण पाहिलं याच्यामध्ये फॉस्फर इमेजिंग स्क्रीनचा वापर केला जातो आणि डिजिटल जे काही डिटेक्टर आहे त्याचा वापर करून जे काही हायर सेन्सिटिव्ह आणि जे काही रिझल्ट आहे तो आपण याच्यामध्ये ॲबिलिटी किंवा त्याचं क्वांटिफिकेशन हे करू शकतो. तर हे त्याचे 3 मेन आपल्याला ऑटो रेडिओग्राफीचे टाईप्स आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यानंतर ॲप्लिकेशनचा जर विचार केला, मॉलिक्युलर बायोलॉजीमध्ये आपण DNA, RNA ह्या ब्लॉटिंग टेक्निकद्वारे किंवा नॉर्दर्न ब्लॉटिंग टेक्निकद्वारे जे काही DNA, RNA आहे ते डिटेक्ट करू शकतो. बायोकेमिस्ट्रीमध्ये आपण प्रोटीन सिंथेसिस किती प्रमाणात झालेले ते ट्रॅक करू शकतो. एन्झाईमची ॲक्टिव्हिटी कशी आहे, म्हणजे एन्झाईम कसा परफॉर्म करतो आहे, त्याचं फंक्शन तो प्रॉपर करतो आहे की नाही, किंवा मेटाबॉलिक पाथवेमध्ये त्या स्टेपला जी मेटाबॉलिक पाथवे चालू आहे ते कोणत्या स्टेपला जी काही पाथवे आहे तो आता सध्याला रन होतो आहे
किंवा जे काही मेटाबॉलिक पाथवे कसा पूर्णपणे फंक्शनिंग कॅरोट करतो आहे ते ट्रॅक करण्यासाठी सुद्धा बायोकेमिस्ट्रीमध्ये याचा वापर केला जातो. फार्माकोलॉजीमध्ये जर आपण पाहिलं जे काही ड्रग डिस्ट्रीब्युशन आहे टिश्यूमध्ये ते आपण स्टडी करू शकतो. म्हणजे ड्रग डिस्ट्रीब्युशन म्हणजे टिश्यूमध्ये जे काही ड्रग आहे ते कसं डिस्ट्रीब्यूट होतं आहे ते सुद्धा आपण याचा स्टडी करतो. सेल बायोलॉजीमध्ये जर आपण पाहिलं स्पेसिफिक जे काही मॉलिक्यूल असतात सेल आणि टिश्यूमध्ये ते लोकलाइज करण्यासाठी डिटरमाइन किंवा डिटेक्शन करण्यासाठी त्याचा आपण वापर करतो. न्यूरोसायन्समध्ये काय न्यूरो ट्रान्समीटर जे काय आहे रिसेप्टर आहे त्याचं मॅपिंग करण्यासाठी वेगवेगळे ॲप्लिकेशन आपल्याला याचे पाहायला मिळतात. तर ॲडव्हान्टेजेस जर आपण पाहिलं तर हायर सेन्सिटिव्हिटी आपली याच्या पाहायला मिळते. लोकलायझेशन आणि रेडिओ जे काही लेबल कंपाऊंड आहे त्याच्यामुळे जे काही प्रिसाइजली जे काही डिटेक्शन आहे किंवा मेजरमेंट आहे ती होत असते. क्वांटिटेटिव्ह डाटा याच्यामुळे आपल्याला पॉसिबल होतो जो की डिजिटल इमेजिंगमध्ये आपल्याला मिळतो. तर हे झाले त्याचे ॲडव्हान्टेजेस. आणि लिमिटेशन जर आपण पाहिलं तर हे रेडिओॲक्टिव्ह सबस्टन्स सोबत काम करणं हे खूप आपल्याला त्याच्यामध्ये खूप परफेक्ट हँडलिंग असली पाहिजे आणि सेफली प्रोटोकॉल त्यांनी फॉलो केला पाहिजे. आणि ही जे टेक्निक आहे टाईम कन्झ्युमिंग काही जे काही आपण पाहिलं आयसोटोप आणि सॅम्पलवरती डिपेंड नसतं जे काही डिटेक्शन करणं. काही जे आयसोटोप असतात त्याची जे काही शेल्फ लाईफ ती लिमिटेड असते. आपण मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं जे आयसोटोप आहे त्याची शेल्फ लाईफ किती प्रमाणात असते आणि किती दिवस काही जे काही आयसोटोप आहे ते 6 ताससुद्धा त्याचं वर्किंग हे राहतं. तर त्यामुळे जे काही आयसोटोप्स आहेत त्याची शेल्फ लाईफ कमी असल्यामुळे त्याचं एक लिमिटेशन आपल्याला पाहायला मिळतं. आणि जे काही नॉन रेडिओॲक्टिव्ह जे मेथड आहे लाईक ऑफ फ्लोरोसन्स हे त्याच्या अल्टरनेटिव्ह मेथडसुद्धा आहे. त्याच्यामुळे जे काही डिटेक्शन आहे किंवा जे काही मेजरमेंट आहे रेडिओॲक्टिव्ह जे काही एलिमेंट आहे त्याचा आपण करू शकतो. तर या व्हिडिओमध्ये आपण ऑटो रेडिओग्राफी हा टॉपिक डिस्कस केला. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल नक्की व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ नक्की शेअर करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.